मी ऑफिसमधून बाहेर पडलो. तोच जोरदार पाऊस सुरू झाला. माझा ड्रायव्हर राघव वेगात गाडी चालवत होता. रस्ता पूर्ण निर्मनुष्य होता. रात्रीचे 12 वाजून गेले होते आणि मला झोप येऊ लागली होती. नुकतेच डोळे मिटले की राघवने अचानक जोरात ब्रेक लावला. राघव, काय झालं? मी विचारले. तो घाबरलेल्या स्वरात म्हणाला, साहेब, गाडीखाली कोणीतरी आलंय. माझ्या तर पायाखालची जमीनच सरकली. रागातच मी विचारले, तू कुणाला मारलं? त्याने सांगितले, साहेब, माझी चूक नाही. कुणीतरी हेतून गाडीखाली आलंय. पावसात भिजत मला गाडीतून उतरावं लागलं. पुढे जाऊन पाहिलं तर एक मुलगी गाडीखाली पडलेली दिसली. ती साधारण 21-22 वर्षांची असेल. तिने जाळीदार लाल ड्रेस परिधान केला होता. पायाला साधारण दुखापत झाल्याने ती उठू शकत नव्हती. मी जवळ गेलो तर ती शुद्धीत होती, पण दारूच्या नशेत चूर होती. मी तिला उचललं आणि राघवच्या मदतीने गाडीच्या मागच्या सीटवर बसवलं. गाडी घरी आली. मी त्या मुलीला घेऊन माझ्या खोलीत आलो. लगेच डॉक्टरांना बोलावलं. डॉक्टरांनी तपासून सांगितलं, ती ठीक आहे, हलकी दुखापत आहे. औषध देऊन डॉक्टर गेले. मी तिच्याजवळ येऊन विचारले, तुझं नाव काय? कुठे राहतेस? ती नशेतच पुटपुटली, प्रीती? नाही, सोनिया. नाही, अमृता. मला काहीच कळेना. शेवटी ती म्हणाली, मी माधवनगरला राहते. मी विचार केला, रात्रीच्या वेळी अनोळखी मुलगी इथे ठेवणं योग्य नाही. तिला सोडायला जातो. मी तिला घेऊन गाडीत बसलो. राघव घरी गेल्याने मी स्वतः गाडी चालवत होतो. माधवनगरात पोहोचलो. तिने एका घरासमोर येऊन सांगितलं, हे माझं घर. मी बेल वाजवली. एक माणूस रागात बाहेर आला. काय हवंय? मी म्हणालो, ही मुलगी तुमच्याकडे राहते का? तो तिला बघून म्हणाला, मी तिला ओळखतही नाही. मला मोठी शरम वाटली. ती मुलगी माझ्याजवळ येऊन म्हणाली, मला खूप भूक लागलीये. तिच्या चेहऱ्यावर मासूमियत होती. मी बारकाईनं बघितलं तर ती अप्रतिम सुंदर होती. तिच्या दुधाळ चेहऱ्यावरची लाल लिपस्टिक आणखीन खुलून दिसत होती. मी तिला रेस्टॉरंटमध्ये घेऊन गेलो. जेवताना ती म्हणाली, माझं नाव सोनिया आहे. मूड खराब होता म्हणून जास्त प्यायले. तुमच्या गाडीखाली आले. मी विचारले, मूड खराब का? ती म्हणाली, माझ्या कंपनीच्या मालकामुळे. काय झालं? मी हळुवारपणे विचारले. ती म्हणाली, कपूर एंटरप्राइजेसमध्ये नोकरी मिळाली होती, पण त्यांनी मला नोकरीवरून काढून टाकलं. हे ऐकताच मी चकित झालो. मीच प्रकाश कपूर, कपूर एंटरप्राइजेसचा मालक. मी तिला कधी काढलं आणि का? मी तिला म्हणालो, सोनिया, तू इथेच थांब, मी आलोच. रात्रीचे 1 वाजले होते. मी माझ्या सहाय्यक विवेकला फोन लावला. बोलून मला आश्चर्य वाटलं. सोनिया एक मॉडेल होती. आमच्या एजन्सीने तिला निवडलं होतं, पण रीना नावाच्या एका मुलीमुळे, जी माझी मैत्रीण आहे, तिला काढून टाकण्यात आलं. रीना स्वतः ते काम करू इच्छित होती. मी परत आलो. सोनिया अजूनही तिथेच होती. ती म्हणाली, मला प्रकाश कपूरला भेटायचं आहे. त्यांना विचारायचं आहे, का मला काढलं? तिला मी म्हणालो, रात्र झाली आहे. माझ्यासोबत माझ्या घरी चल. उद्या भेटूया. ती माझ्यासोबत आली. घरी आल्यावर मी तिला माझा शर्ट दिला. तिने अंघोळ करून तो घातला. ती फक्त तो शर्ट घालून उभी होती. तिचं रूप पाहून माझं मन चंचल झालं, पण तिच्या चेहऱ्यावरची मासूमियत बघून मी थांबलो. मी तिला म्हणालो, तू इथे झोप, मी बेडच्या दुसऱ्या बाजूला झोपतो. तिने होकार दिला. मी तिला म्हणालो, सोनिया, मी खूप भाग्यवान आहे. तू मला किस केलंस तर कदाचित तुझं भाग्य उघडेल. ती माझ्याकडे बघत राहिली. मग मी तिच्याजवळ गेलो, पण तिचे डोळे मिटले गेले होते. ती गाढ झोपली होती. मी तिला पाहू लागलो, पण अचानक माझी नजर तिच्या छातीवर गेली. तिथे एक लॉकेट होतं. त्यात माझ्या भावाचं आणि तिचं फोटो होतं. माझा भाई अमित. मी थबकलो. मला घाम फुटला. डोळ्यात पाणी आलं. मी तिला तसेच सोडून दिले. सकाळी 5 वाजता जाग आली. सोनियाचीही जाग झाली. ती घाबरली. लगेच उठून तिने तो शर्ट घातला. मग तिने रागात विचारले, तू माझ्याशी काय केलंस? मी म्हणालो, काहीच नाही. ती म्हणाली, मी तुला ओळखलंय, मिस्टर प्रकाश कपूर. तिचं भान आलं होतं. ती निघून जाऊ लागली. मी तिचा हात पकडला. म्हणालो, सोनिया, मी तुझ्यावर प्रेम करू लागलोय. तू माझ्याशी लग्न कर. ती म्हणाली, मी अमितला आवडू लागलीय. तो मला आवडतो. मी खोटं बोललो. अमित दुसऱ्यावर प्रेम करतो. ती खिन्न झाली. मग मी तिला जवळ केलं. ती भारावून गेली. मी तिला वचन दिलं, लग्नानंतरच तुला हात लावेन. मी तिच्याशी लगेच लग्न केलं. अमित परत आला तेव्हा त्याचा चेहरा पडला होता. सोनिया त्याची भावी पत्नी होती, पण आता ती त्याची भाबी झाली होती.
मी माझं प्रेम मिळवलं. सोनिया चांगली पत्नी ठरली. माझ्या जीवनात आनंद आला. पण एक गोष्ट मात्र कायमची त्यांच्या मनात दडली राहिली, की त्यांचं प्रेम मी जाणीवपूर्वक हिरावून घेतलं होतं.